औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर 20 मार्चला फुटल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय। 22 मार्चला ही परीक्षा होणार होती, पण त्याआधीच 2 दिवस म्हणजेच 20 मार्चला हा पेपर फुटला। रोहित पवार आज याबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत। 22 मार्च 2026 ला ड्रग इन्स्पेक्टरची जी परीक्षा MPSCच्या माध्यमातून झाली होती, त्याचा पेपर 2 दिवस आधीच फुटला होता। अंधभक्ती काय लेवलला असावी, तर मुख्यमंत्री आपल्या राज्याचे अंधभक्तांचे शिरोमणी आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। मग एका बाजूला तुम्ही धर्मेंद्र प्रधानांची बाजू घेता आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच या महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 महिन्यापूर्वी ड्रग इन्स्पेक्टरची जी परीक्षा झाली होती, GAD विभाग असेल नाही तर MPSC असेल, याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता आणि त्याचाच पेपर तुमच्या नाकाखाली फुटत असेल आणि तुम्हाला या गोष्टी माहीत नसेल तर हे दुर्दैव आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर काँग्रेस खासदारांनी आंदोलन केलं होतं, तेव्हा रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना पोलिसांच्या लाठीचार्जचा सामना करावा लागलेला होता। दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हाच तरुणांच्या आंदोलनाचा विजय असल्याचं बर्वे यांनी म्हटलंय। आता यापुढे संसदेच्या सभागृहात आमची लढाई सुरूच राहील असंही बर्वे यांनी म्हटलंय। आपण सर्वांनी बघितलं असेल राहुल गांधीजीला कसं फरफडत त्यांनी उचललं, आम्हा सर्व सांसदांवर लाठीचार्ज करण्यात आली। तर आपण विचार करू शकता, देशाच्या सांसदांवर जर अशा प्रकारच्या क्रूर पद्धतीने लाठीचा वापर करत असेल तर आमच्या युवकांना कशा प्रकारे त्यांनी केलेला आहे आणि त्याकरता आम्ही विरोध केला। आणि ह्या हुकुमशाही सरकारला आज कुठंतरी नमावं लागलं की जे 12 वर्षापासून एक आपल्या ओरामध्ये होते की आम्ही जे करू जे बोलू तेच ह्या देशाला मान्य आहे, पण ह्या देशाच्या युवकांनी दाखवून दिलं का हा देश संविधानात चालणारा आहे, लोकशाही पद्धतीने चालणारा आहे, तुमच्या हुकुमशाहीला नमणारा नाही आहे। आता बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून। बलाढ्य टीम इंडियानं दुबळ्या झिम्बाब्वेवर T20 मालिकेत विजय मिळवलाय। श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघानं झिम्बाब्वेचा 3-0 सुपडा साफ केलाय। मालिकेतील तिसरा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर पार पडला। या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने 192 धावांचा डोंगर उभारला होता। या धावांचा पाठलाग करताना आलेल्या झिम्बाब्वेनं पूर्ण जोर लावला, पण झिम्बाब्वेचा अवघा संघ विजयापासून 35 धावा दूर राहिला। यासह भारतीय संघाने ही मालिका 3-0 आपल्या नावावर केली आहे। श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून हा पहिलाच मालिका विजय आहे आणि या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता। भारताकडून सलामीवीर वैभव सूर्यवंशीनं 49 चेंडूत 81 धावांची खेळी साकारली आहे। बातमी आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून। स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूनं एक नवा इतिहास घडवलाय। मीराबाईनं 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलंय। या कामगिरीसह तिनं भारताला यंदाच्या स्पर्धेत पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलंय। तर गेल्या 3 राष्ट्रकुल स्पर्धांमधलं मीराबाई चानूचं सलग तिसरं सुवर्ण पदक ठरलंय। स्नॅच प्रकारामध्ये 85 किलो तर क्लीन अँड जर्क प्रकारात तिने 105 किलो असं तब्बल 190 किलो वजन उचललंय। महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रकुलच्या 48 किलो वजनी गटात हा एक नवा विक्रम ठरलाय। याआधी 2018 आणि 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मीराबाई चानूनं सुवर्ण पदकावरच आपलं नाव कोरलेलं होतं। राष्ट्रकुल मधल्या या सोनेरी हॅट्रिक नंतर पदक स्वीकारताना मात्र मीराबाईच्या डोळ्यात अश्रू तरळले होते। बहुत ज़्यादा खुश हूँ। मेरा दिमाग में बहुत कुछ चल रहा था कि हाँ इस बार भी मैं मेडल दे तो पाऊँगी, पर मैं रिकॉर्ड भी कर पाएगी कि नहीं। बहुत सारी मेरे ऊपर प्रेशर भी थे इंडिया के पूरा फ्रेंड्स की वजह से, और मेरा पूरा इस बार सोच रहा था कि पूरा इंडियन वेट लिफ्टिंग टीम को अच्छा परफॉर्मेंस देने के लिए। तो मैं बहुत ज़्यादा खुश हूँ कि मेरा 3rd गोल है और मेरा 4th मेडल है कॉमनवेल्थ गेम्स का। इससे और ज़्यादा खुशी क्या हो सकता है। मैं बहुत ही ज़्यादा खुश हूँ। ठाण्यातल्या कियारा बँक्वेट हॉलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश सोहळा काल पार पडलेला आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघासह बारामती आणि पुणे जिल्ह्यातील ठाकरे गटासह विविध पक्षांचे आजीमाजी लोकप्रतिनिधी, जिल्हा तालुकास्तरीय पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। यावेळी खासदार भाऊसाहेब वागचौरे, विजय बापू शिवतारे यांच्यासह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे नानासाहेब खेवरे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पक्षप्रवेश असल्याचा दावा केलाय। ऑपरेशन
इतकं स्मूथ झालंय की टाका लागलेलाही कळाला नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावलाय. नव्यानं पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखला जाईल. केंद्र आणि राज्य सरकारकडून विकास कामांसाठी निधी दिला जाईल. तसेच जुने नवे मतभेद विसरून सर्वांनी पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी केलंय. एवढं ऑपरेशन एकदम स्मूथ झालं की टाका लागलेला पण कळला नाही. आणि आता जबाबदारी त्यांची सगळी लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामांची माझी आहे. सगळे आपलेच आहेत पूर्ण. अरे म्हणजे आपलेच आहेत ना. मगाशी सांगितलं तुम्हाला युतीचे म्हणून आपण. आणि अभिजित आपलाच आहे ना, तो काय तिकडे. मग सगळेच आपले म्हणालो ना मी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात महापालिकेच्या एका कार्यक्रमात उपस्थित आमदारांना सूचना केली आहे. नागपूरसाठी मोठा निधी दिला असून पुढच्या काळातही निधीची कमतरता भासणार नाही. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते सतत शहराच्या विकासासंबंधी निधीसाठी माझं डोकं खातातच. ही बाब चांगली आहे. कामासाठी डोकं खाल्लं नाही तर शासन लक्ष देत नाही आणि त्यामुळे सर्व डोकं खात राहा म्हणजे कामं होत राहतील असं फडणवीसांनी म्हटलंय. त्यांची ही सूचना नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या निकालाशी जुळवत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. माननीय महापौर असतील, उपमहापौर असतील, स्थायी समिती अध्यक्ष असतील, आपले वेगवेगळे सभापती असतील, ह्या सगळ्यांचा पाठपुरावा सातत्याने आमच्या पाठीशी सुरू असतो. यांच्यातलं कोणी ना कोणी आमचं डोकं खातच असतं. पण हे चांगलं आहे, आपण जर डोकं खाल्लं नाही तर शासन कधी लक्ष देत नाही. त्यामुळे तुम्ही असंच डोकं खात राहा म्हणजे आम्ही पण जास्तीत जास्त लक्ष या ठिकाणी देत राहू हा विश्वास मी आपल्याला देतो. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना शॉपिंगवर पैसे खर्च करू नका असा सल्ला दिलाय. हा सल्ला देताना त्यांनी एक किस्साही सांगितलाय. व्यापारी सतत विचारतात लाडक्या बहिणींचे पैसे कधी मिळणार, कारण ज्यावेळी लाडक्या बहिणींना पैसे मिळतात तेव्हा मार्केट गजबजलेलं असतं असंही म्हणत हे व्यापारी पुढे म्हणाल्याचं अदिती तटकरे यांनी सांगितलंय. तुमचे महिन्याचे जे 1500 आहेत ते 1500च्या 1500 शॉपिंगमध्ये खर्च नका करू. उलट त्याच्यातले 100-500 हे तुम्ही बचत गटामध्ये किंवा कुठले तुमच्या इथं आता कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा सहकारी क्षेत्र त्या ठिकाणी असेल किंवा असं जिल्हाधिकारी आपण ह्या काही बँका असतील त्याच्यामध्ये सोसायटी फॉर्म करून जर एकत्रितपणाने तुम्ही त्याचं चांगल्या पद्धतीनं त्याचा आपण ते जर आपण जमा करत राहिला दर महिन्याला जे काही लाभ येतो त्याचं 100-500 तर तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये कधीही एका विशिष्ट रकमेची गरज लागली तर तुम्हाला त्याच्यातून लोन असेल किंवा ती रक्कम असेल ती प्राप्त होऊ शकेल. आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. सर्वत्र सुरू असलेल्या SIR मोहिमेच्या अनुषंगानं BLO कडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या आहेत. मात्र नाशिकमध्ये BLOंकडून घरोघरी न जाता काही राजकीय पक्षांचं कार्यालय किंवा इतर ठिकाणी मतदारांच्या याद्यांचं सर्वेक्षण केलं जात असल्याचं समोर आलं होतं. एबीपी माझाच्या बातमीची जिल्हा प्रशासनानं तत्काळ दखल घेऊन सर्व BLOंना मतदारांच्या घरोघरी जाण्याचे निर्देश देत कारवाईचा इशारा दिलाय. नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 9 तालुक्यात तब्बल 85% BLO अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन मतदारांचं सर्वेक्षण पूर्ण केलंय. तर शहरी भागात काही तांत्रिक अडचणींमुळे मोहिमेच्या सर्वेक्षणाची आकडेवारी 35 ते 45% आहे. एकूण जिल्ह्यातील आकडेवारी ही 55% पोहोचली असून माझाच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाकडून SIR मोहीम यशस्वी करण्यासाठी वेग देण्यात आलाय. या संदर्भात नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी. तर सध्याची काय परिस्थिती आहे SIR संदर्भामध्ये खरं तर अनेक BLOंना अडचणी येत होत्या. आपण कारवाईची देखील सूचना केलेल्या नाही, BLOला आपण स्पष्ट सूचना दिली की आपल्याला होम टू होम जायचं आहे आणि फक्त ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे काही घर सापडत नसेल, ॲबसेंट वोटर्स आपल्या यादीमध्ये येत असेल तो तुम्ही एक सेंट्रलाइज लोकेशनमध्ये काही वेळ बसू शकता असं करके आपण सूचना दिल्या. पण वो पण सेंट्रलाइज लोकेशन मतदान केंद्रच असावा, इतर कुठल्याही ठिकाणी बसायचं नाही. आणि आज BLOला मी खूप अभिनंदन करेन. त्यांनी पाऊस असताना खूप मेहनत घेतली आहे. आता मी अगर इगतपुरी तालुक्याचं उदाहरण दिलं तर तिथे 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस मागच्या 10 दिवसात पडलेला आहे. सतत 100 मिलीमीटर पाऊस प्रति दिवस पडला.
आज मी तिकडे गेलो होतो आढावा घ्यायला आणि मला आनंद आहे की 14 BLOचं काम 100% पूर्ण झालं. 100% लोकांचे म्हणजे फॉर्म वाटप जो आहे ते झालं. जो ॲब्सेंट शिफ्टेड डबल अँड डिलीटेड हे जो ASDD यादी असते त्याची पूर्ण त्यांच्याकडे यादी तयार झाली. मार्किंग पण काय प्रमाणात झाली. डिजिटायझेशन 80% पेक्षा पुढे पूर्ण झालेलं आहे. उर्वरित डिजिटायझेशनचं काम पूर्ण गतीने पाऊस असताना चालू आहे. ऑलमोस्ट सगळे मतदारसंघाचं काम जवळपास समाधानकारक आहे. नाशिक शहरामध्ये अजून मेहनत आपण करतो आहे. त्याच्यामध्ये काही शहरी भाग असल्यामुळे काही विभिन्न चॅलेंजेस आहे. महानगरपालिकेचे चांगलं सहकार्य आपल्याला मिळत आहे. तो आपण प्रयत्न करत आहोत. सतत पाऊस पण चालू आहे. परंतु हे असताना मी BLOचे सलाम करतो, आभार मानतो की त्यांनी खूप मेहनत करून घर टू घर कुठल्याही प्रकारचं हे न करता घर टू घर जाऊन ते पावसामध्ये काम करत आहेत. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 66वा वाढदिवस आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांवरील अमानुष हल्ल्यानंतर देशातील जनभावनेचा आदर करत यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. वाढदिवसानिमित्त बॅनर होर्डिंग न लावण्याचं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष आणि अभिनंदन सभा घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर काही नेते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत. दिल्लीमध्ये CJPचं आंदोलन तर संपलंय, मात्र पंजाबमध्ये पेपरफुटी झाली आहे. त्यावर CJPची भूमिका काय असणार असा सवाल अभिजित दिपके यांना करण्यात आलाय. पंजाब पेपरफुटी प्रकरणावरही चर्चा करणार असून त्यावर प्लॅनिंग सुरू असल्याची प्रतिक्रिया अभिजित दिपके यांनी दिली आहे. आगे की रणनीति हम बताएंगे, जल्दी बताएंगे. कल ही तो खत्म हुआ है, थोड़ा तो हमें टाइम दे दीजिए. बिल्कुल सर. और पंजाब पेपर लीक को लेकर कुछ कहेंगे सर? उस पर भी करेंगे, हम बोलेंगे, हम उसी की पर प्लानिंग कर रहे हैं अभी. और आगे कुछ सरकार से कुछ आपकी बातचीत रही है आगे ये जो केसेस हो रहे हैं उस पर बातचीत चल रही है. किसी भी जो भी स्टूडेंट है किसी पर भी केस नहीं लगनी चाहिए. काँग्रेस जनता पार्टीनं नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोलचा मुद्दा चर्चेत आहे. याबाबत आता सोशल मीडियावर आणखी एका नव्या पार्टीची एंट्री झाली आहे. E20 जनता पार्टी असं या पार्टीचं नाव आहे. दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हा विषय चर्चेतून काहीसा बाजूला गेला होता. मात्र आता इथेनॉल मिश्रित इंधन पुन्हा चर्चेत आलंय. E20 जनता पार्टीची सर्वात मोठी मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोल सोबतच 100% शुद्ध पेट्रोलही उपलब्ध करून द्यावं. सोशल मीडिया हँडलवरील पोस्टनुसार त्यांची सबसिडी, मोफत इंधन किंवा इथेनॉल मिश्रित पेट्रोल बंद करण्याची मागणी नाही. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पेट्रोल निवडण्याचा अधिकार मिळावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या पक्षाच्या सोशल मीडिया अकाउंटचे फॉलोअर्स झपाट्यानं वाढतायत. सोशल मीडिया मीम्स आणि व्यंगांच्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा या पक्षाला मिळतोय. तर E20 पेट्रोलला इतका विरोध काय होतोय ते आपण पाहतोय. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे जुन्या आणि नवीन वाहनांच्या इंजिनचं नुकसान होत असल्याचा आरोप होतोय. तर वाहनांची मायलेज क्षमता कमालीची घटली असून इंजिनमध्ये बिघाड होण्याचं प्रमाणही वाढलंय. तर ग्राहकांना समान किंवा अधिक किंमत मोजूनही कमी दर्जाचं इंधन दिलं जात असल्याचा दावा केला जातोय. तर E20 जनता पार्टीनं काय मुख्य मागण्या केलेल्या आहेत तेही आपण पाहतोय. E20 ऐवजी 100% शुद्ध पेट्रोल निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. सरकार इथेनॉल मिश्रित इंधन विकत असेल त्याचा उत्पादन खर्च कमी असल्यानं ग्राहकांना ते स्वस्त दरात मिळावं. तर प्रत्येक इंधन पंपावर कोणत्या नोझलमध्ये किती टक्के इथेनॉल आहे याचे स्पष्टपणे फलक लावावेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज गुरुग्राममधल्या मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. 26 दिवसांचा उपवास सोडल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर लडाखला रवाना होण्यापूर्वी ते दिल्लीमधल्या राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहतील. आज सकाळी सुमारे 11:30च्या दरम्यान त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता व्यक्त होते आहे. पुण्यामध्ये 1 कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणात तोतया पत्रकारासह 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात आले. या प्रकरणात पोलीसच दरोडेखोरांच्या भूमिकेत होते. यात एका महिला पोलीस हवालदार आणि एका पोलीस नायिकाचाही सहभाग होता.
18 जुलैला भर दुपारी सिंहगड रस्त्यावर पोलीस असल्याचं सांगून व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांच्याकडील 1 कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नवले ब्रिजवरून जाणाऱ्या हर्षवर्धन पवार यांच्या कारसमोर आरोपींनी दुचाकी आडव्या लावल्या. आम्ही पोलीस आहोत, तुम्ही 2 नंबरचा माल घेऊन चालला आहात याची आम्हाला माहिती आहे असं सांगत त्यांना धमकावण्यात आलं. आरोपींनी कारमधील पैसे असलेले बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. व्यावसायिक पवारांना आरोपी खेड शिवापूर पोलीस चौकीत घेऊन आल्यानंतर महिला पोलीस हवालदारांना तोतया पत्रकाराच्या साथीनं बॅगेतील 20 लाख रुपये काढून घेतले. राहिलेले 6.5 लाख रुपये मुद्देमालात दाखवण्याचा त्यांचा डाव होता. मात्र हा प्रकार राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष जाधव यांच्या कानावर पडला आणि हा प्रकार समोर आलाय. व्यावसायिकाच्या बॅगेतून काढलेली रोकड तोतया पत्रकारांना आपल्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीत लपून ठेवली होती. ती रोकड काढून देण्यास महिला पोलीस हवालदारांना मदत केली असाही त्यांच्यावर आरोप होतोय.